सन्माननीय श्याम वागले सर यांना विनंती असणार की आपण व्यासपीठ सन्माननीय श्याम वागले सर खऱ्या अर्थानं राजू चिर्लेकर त्यांनी घडवलं. जर राजू चिर्लेकर आम्ही चिर्लेचं नाव रोशन केलं असे राजू चिर्लेकरांचे गुरु मुंबई क्रिकेटचा टेपचा बादशाह श्याम वागले यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरूया. सन्माननीय श्याम वागले साहेबांना विनंती आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व उमदा व्यक्तिमत्व सन्माननीय श्याम वागले सरांचं इथं आगमन होतंय. मी आयोजकांच्या वतीनं तिरंगा चषकाच्या वतीनं त्यांच्या शब्द सुमना स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं ज्यानं राजू चिर्लेकरला घडवलं आणि ज्या राजू चिर्लेकर मुलं आणि चिर्लेकरला अनेक बक्षिसांचं किताब मिळवलं असं श्याम वागले सरांचं इथं आगमन होतंय. मी आयोजकांच्या वतीनं श्याम वागले सरांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय तिरंगा चषकाच्या वतीनं. जोरदार टाळ्या वाजवा मित्र. श्याम वागले सरांचं इथं आगमन झालंय. हॅलो धन्यवाद. आजच्या दिवसातील साखळी तिसरा सामना बोरखार वर्ष जो आहे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल प्रथम तर सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये जाताना दिसतोय. जो हे संघाचा सलामीवीर संदेश तर दुसरा पप्पू नॉन स्ट्राईक एंडकडा. क्या बात. आणि मात्र हा खराब चेंडूला खराब मानवंदना होती आणि मात्र झेल टिपला जातोय. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती अनिकेत धन्यवाद. हॅलो हा घे ना. हॅलो साऊंड मास्टर. हॅलो याचा इफेक्ट दे ना. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो 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 हॅलो. पहिला सलामीवीर संदेश कोणत्याही प्रकारची धावसंख्या आपल्या स्वतःच्या आणि संघाच्या खात्यावरती जमा न करता अतिशय नाराज अवस्थेमध्ये पॅव्हलियनमध्ये परतताना दिसतोय. तर संदेशची जागा भरून काढण्यासाठी दिगंबर वनडाऊन साठी आलेला दिगंबर पाहूया. ज्याच्या बॅटला सूर गवसला तर चौकार षट करायचा शिवाजी इथं पाहायला मिळणार. परंतु क्रिकेट मित्रांनो खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये निश्चित असं विधान केलं जात नाही. आता पहिल्या चेंडूची अतिशय खराब फेकी होती मात्र खराब चेंडूवरती योग्य तो निर्णय मात्र झाला नाही संदेशचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क आणण्याचा प्रयत्न होता आणि मात्र एक सुंदरसा झेल टिपला गेला आणि पहिला जो हे टीमचा संदेशच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार भूपेंद्र. आपण क्रिकेटच्या मैदानात पाहतो दोन खेळाडू मैदानामध्ये गेले जोडे संघाचे. दोन्ही खेळाडू हे महाराष्ट्र पोलीस पदावर जो आहेत तुकाराम मुंडे साहेबांचे बॉडीगार्ड जे आता फौंडसाठी गेले तर आपले रुपेश सर हे सुद्धा पोलीस पदावर त्यांचं काम पाहतात. क्या बात. म्हणजे महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेमध्ये असणारे हा सुंदरसा चौकार. धन्यवाद. ज्ञानेश्वर ठाकूर यानं जर झेल पकडला या इनिंग मध्ये तर रोहन भोईर कडून रोख रक्कम 1000 रुपयाची प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाची धनराशी दिली जाणार. बोलतो मैदानाकडे वैयक्तिक पहिलं तर सांगित पहिलं षटक घेऊन आला होता भूपेंद्र. मंगलमूर्ती बोरखार मधून खेळणारा भूपेंद्र आता मात्र या टीम मधून ज्यांचे पॅकर्स तेजस डाकी भारतीय जनता पार्टी लेफ्ट आर्म वर विकेट न मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. एक सुंदरसा चेंडू आणि सुंदरशा चेंडूला सुंदरशी मानवंदना दिली ती म्हणजेच गोलंदाजानं भूपेंद्रनं. वैयक्तिक खात्यातील प्रसाद आतापर्यंत 3 चेंडू झाले. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार तर तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा भूपेंद्र गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर सज्ज असणार दिगंबर. रुपेश बाबू मात्र गोलंदाज फलंदाजी मार्कवर सज्ज असले. ड्राइव्ह केलेला चेंडू सरळ सीमारेषेलगत जातोय खणखणीत. पारशूट जास्मिन चौकार आपल्या बॅटमध्ये दुसरा चौकार रुपेशचा. चौकार हॅट्रिक साठी आता झालेली धनराशी रोख रक्कम 200 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी जोय टीम साठी सुनील पाटील यांच्याकडून इथं सुपूर्द करण्यात येतोय. आतिश मात्रे यांच्याकडून सुनील पाटील व आतिश मात्रे यांच्याकडून. पुन्हा एकदा आपण बोलतो मैदानाकडे खचाखच भरलेल्या प्रेक्षकांमध्ये हा प्रेक्षकांमध्ये एक तुडुंब प्रचंड प्रेक्षकांची गर्दी क्रीडा रसिकांची इथं गर्दी बोरखारवरच्या जोहे यांच्या सामन्यासाठी. आणि लॉंग ऑनच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने चेंडूला मात्र दिशा दिली जाते. तोपर्यंत
वैयक्तिक 9 धावसंख्येवर खेळतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9च्या घरामध्ये निर्णायक चेंडू साठी भूपेंद्र फलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर असणार वन डाऊन साठी आलेला तोच दिगंबर. पाहूया दिगंबर स्वतःचं खातं उघडायचं आहे, संघासाठी काहीसं योगदान देणार. हे सिंगल धाव 250 अर्थात 250 सिंगल धाव होती आणि मात्र एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडूला दिशा दिली जाते, पुश केलं जातोय. एक या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं आणि मात्र समाप्ती जाहीर करताना क्वालिफाईड पंच दिसत आहे. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातो. पंडित सर तत्पूर्वी व्यासपीठात पाहतोय आम्ही की खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव एका उंच शिखरावर नेऊन ठेवलंय, अतिशय त्यांच्या काळामध्ये अनेक गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरले खेळाडू आणि खऱ्या अर्थानं राजू चिर्लेकर ज्याने घडवलं आणि ज्या राजू चिर्लेकर चिरलेचे खेळाडू घडले असे आमचे आदरणीय सन्माननीय उमद नेतृत्व, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व सन्माननीय श्याम वाघ उपस्थित आयोजकांच्या वतीनं सन्माननीय महेंद्रकडून विनंती करते की त्यांच्या स्वागत माझी उद्धार शाळ प्रेमाचा संतचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या मंडळाची भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होतं. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी मनस्सर उपस्थित आयोजकांच्या वतीनं अलंकार परिषदेने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मनस्सरांचं स्वागत करावं. मनस्सरांचं स्वागत होते पंडित सर. धन्यवाद प्रसाद. अतिशय चांगल्या प्रकारचा सामना इथे रंगला असताना अतिथी कक्षामध्ये मात्र मान्यवरांची सुद्धा खूप रेलचल आहे. अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आज अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येणार महागणपती टेम्पल एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूनं रायडा मोर द विकेटनं मारा करण्यासाठी बोरकर टीम मधून येतो गोलंदाज अमित. पाहूया अमित आपल्या गोलंदाजीमधून 6 अस्त्र फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर असणार तर त्या 6 अस्त्रांना प्रतिकार करण्यासाठी फलंदाजी मार्कवर दिगंबर वन डाऊन साठी आलेला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील विराट कोहली भारताच्या टीम मधून खेळणारा वन डाऊन मध्ये विराट कोहली आणि मात्र या जोयाच्या टीम मधून खेळणारा दिगंबर अमितच्या चेंडूचा प्रतिकार करताना दिसणार धावपट्टीवरती. एक सुरेख चेंडू गुडलाईन पद्धतीचा चेंडू, चेंडूला मात्र दिशा दिली जाते पॉइंटच्या दिशेनं. एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. 7 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये मित्रांनो संपला जातो आणि 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतात 1 बाद 11च्या घरामध्ये. 1 दशक आणि 11 धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतात. 1 बाद 1 मोहरा गारद झालाय जोहे टीमचा. अजूनही मात्र खऱ्या अर्थानं कारण समोर प्रतिस्पर्धी संघ जर बोरकार म्हटलं तर एक मातब्बर टीम आहे, मातब्बर संघ आहे. यांच्यामध्ये खास करून 30 चेंडूंमध्ये जवळजवळ 40 ते 50 धावांचं आव्हान उभं करणं गरजेचं आहे. अमित एक मध्यम जलद गतीचा गोलंदाज, अतिशय सुरेख चेंडू, सुरेख चेंडूला सुरेख दिशा, सुरेख मानवंदना दिली. 1 धाव सहजगत्या पूर्ण केली होती. डीप मिड विकेटच्या दिशेने 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतो रुपेशला. रुपेश वैयक्तिक खेळतोय 11 धाव 10 धावसंख्येवर तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती आमच्या स्कोरर केली सांगतात 1 दशक आणि 2 12च्या घरामध्ये. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ. 8 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातो. अतिशय संत गतीनं सामन्याला सुरुवात होताना दिसतोय जोहे टीम मधून. मात्र एक जमेची बाजू अजूनपर्यंत एकच विकेट वॉलअप झालेला आहे, एकच विकेटचं पतन झालेलं आहे, एकच मोहरा गारद झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज अमित. रायडा मोर द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूनं आणि या त्रिफळाची बाद 15 विकेटचं पतन शिलेदार. बोरखारच्या राज्य दैवता तिसाई मरवाई हिच्या चरणांवरती खास करून ध्वनिफीत माध्यमान आपल्यापर्यंत पोहोचविले जातोय. दुसऱ्या विकेटचा शिलेदार, दुसरा मोहरा गारद झाल्यानंतर अजूनही तगधरून मैदानामध्ये या अस्त्रांचा भडीमार असा केलेल्या अस्त्रांचा प्रतिकार करण्यासाठी रुपेश, जोपर्यंत रुपेश मैदानावरती आहे तोपर्यंत जोहा टीमला चौकार षटकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळणार आहे. परंतु पाहूया क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वेळ आणि काळा बदलला जातोय. सर्वात मोठा गुरु प्रत्येकाचा कोण असेल तर काळ, वेळ. आणि खऱ्या अर्थानं ही वेळ हा काळ काय शिकवतो रुपेशला. नॉन स्ट्राईक कडे असणार मात्र स्ट्राईक कडे आता पलाश आपल्याला स्वतःचं खातं उघडायचं. एकेरी दुहेरी तिहेरी चौकार षटकार. अमित मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. पद्धतीचा चेंडू, चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं तोडून काढला. 1 धाव सहजगत्या पूर्ण केली जातो. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहे 2 बाद 13च्या घरामध्ये. एक अशुभ संख्या, अशुभ असं कोणतंच नसतो. आजचा दिवस म्हटलं तर मला वाटतं कदाचित तमाम सर्व तरुणांना माहित असेल 8वा इथं रवी भगतचा वाढदिवस साजरा केला जातोय. तर व्हॉट्सअपचा मला वाटतं 8वा वाढदिवस असावा आजचा. आणि अशा
आजच्या दिवसाच्या खऱ्या अर्थाने या शुभेच्छा आपल्या रवी भगतला आणि तदनंतर व्हॉट्सअपला सुद्धा जागतिक कन्या दिन म्हणून आज साजरा केला जातोय। बेटी बचावा संदेश सबंध भारतामध्ये दिला जातो। पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, एक अतिशय गुडलाईन पद्धतीचा चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा रुपेशचा प्रयत्न फसला जातोय। चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। अमित या अस्त्रातील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाणार, कारण आतापर्यंत 5 अस्त्रांमध्ये 3 धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला दिल्या, जोहा टीमला दिल्या, तर एक मोहरा दिगंबरच्या स्वरूपात गारद करण्यात यश मिळाले त्या अमितला। अमित रायडा मोर द विकेट ना पंचांच्या डाव्या बाजूने महागणपती टेम्पल एंड कडून मारा करतोय रुपेश साठी। रुपेश त्याच्या बॅटला सूर बसलाय। पुन्हा एकदा जोरदार अपील केला जातो। क्वालिफाईड पंच, मी म्हटलं होतं पंचांची स्तुती करावी तेवढी थोडी आहे, कारण आज क्वालिफाईड पंच क्वालिफाईड निर्णय देताना दिसतात आणि सर्वात मोठी परीक्षा असतोय, परीक्षा नसतोय ते पंचांचा, मात्र सर्वात मोठी परीक्षा ही पंचांची असतोय। 2 षटक संपली जाते, 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातो आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतात 2-13च्या घरामध्ये। प्रसाद याच्या पुढे संघ 2 मीटिंग नाही, मायक्रोफोनवरती आमंत्रित करते प्रसाद। गोरखा संघाला विनंती, मीटिंग नाही। हॅलो, धन्यवाद। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय। मित्र आपण पाहतोय तिरंगा चषक 2017 मातीच्या रंगाचं काळीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करत असताना आपल्या सार्थकतेचा अभिमान व्हावा, तसा खऱ्या अर्थाने अभिमान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय या चिरनेर वासियांना झाला असेल, कारण ही स्पर्धा आपण पाहिली खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेची, उत्कृष्ट स्पर्धेची खऱ्या अर्थाने पोच पावती आज आपल्याला पाहायला मिळते। पंडित सर, जबरदस्त स्पर्धेचं आयोजन झालंय। तिसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय बोरकर विपक्ष आपण पाहतोय जोहा या 2 संघांमध्ये। खरं सर एक मिनिट, तत्पूर्वी व्यासपीठावर पाहतो आम्ही खोपटे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शशिकांत मात्रे सर ते उपस्थित आहेत। आयोजकांच्या वतीने हेमंत परदेशाने विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं। सन्माननीय शशिकांत मात्रे सरांचं, माजी ग्रामपंचायत सदस्य खोपटे, धन्यवाद। खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा यथोचित मान सन्मान केला जातोय। यापेक्षा आणखी मोठी मित्र प्रतिष्ठेची स्पर्धा काय असू शकेल। यावेळेचा चेंडू खोलवर डब्बा, चेंडूला मात्र स्ट्रेट ड्राइव्ह हिट केला, चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय। तेवढ्या वेळेमध्ये मिळालेल्या एक धाव मात्र अतिशय चपळाईने पुढे केली गेले आणि एका धावेने संघ पोहोचलाय 14च्या घरामध्ये। 14 धावा पालकातील मैदानाचा विचार केला तर जोहे विपक्ष बोरकर असा सामना आपण पाहतोय। मैदानाच्या बाहेर आपण मंचाचा विचार केला तर हा सामना समालोचक क्षेत्रामध्ये जीवन डाकी विपक्ष अमित मात्रे अशा या 2 दिग्गज समालोचकांमध्ये चाललाय की काय असं वाटायला लागले। पाहूया काय घडते मनामध्ये। ओव्हर द विकेट यावेळेस 6 चेंडू प्रॉपर टायमिंग करतो, चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न झालाय। वाईड स्पीड विकेटच्या वरून चेंडू 1 बाउंस, सीमा पार 4 धावांसाठी। हॅलो, धन्यवाद विजय मास्टर आणि या चौकाराच्या साह्यानं पेंट जोडे संघ 4 धावांनी भरारी मारतोय 18 या धावसंख्येवर। प्रथम नाणकी जिंकून खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने त्या निर्णयाला सार्थकी खेळी करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय बोरकर संघाच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडून 100% योगदान देत असताना आपण पाहतोय। परंतु यावेळेस मात्र आलेला चौकार नवसंजीवनी देऊन जातोय पेंट जो संघाच्या संघाची धावसंख्या झाली आहे 18 धावा। बाबू व्यक्ती खेळतोय 14 या धावसंख्येवरती। गोलंदाज यावेळेस मात्र आलाय विशाल। शॉर्ट पिच डिलिव्हरी ऑफ स्टंपवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय। पंच मात्र यावेळेस मात्र जमीनला हात समांतर करतात, अर्थात अवांतर चेंडूची घोषणा होतीये। मित्र या पंचांबद्दल काय सांगायचं झालं, क्रिकेटची अतूट नाटक खऱ्या अर्थाने ठेवण्यासाठी केला गेला प्रयत्न आज आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। त्यामध्ये असतील उदय तांडेल असतील, नीरज राणा असतील किंवा आमचे दत्ता मेहर असतील। खरं तर सारसोळी संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून गेल्या 5-10 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं या उरणच्या नगरीमध्ये येऊन खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला ठसा उमटवला होता तेच ते अष्टपैलू खेळाडू आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। यावेळेचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट टर्नमॅन मध्ये झेल वाढली आहे, आणखी एक सफलता मिळते, उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय बोरकरच्या पाठीराख्यांमध्ये।
क्रिकेट पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खऱ्या अर्थानं दर्जा उंचावण्यासाठी या परिसरामध्ये खूप चांगला प्रयत्न केला जातोय. हे सांगण्याचं त्यांचं तात्पर्य एवढंच की या परिसरामध्ये गोलंदाज अतिशय उच्च प्रतीचे वापरले जात आहेत. क्रिकेटला गालबोट लागणार नाही, क्रिकेटच्या अँगल नुसार गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत आणि जिवंत होताना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाज येतोय त्यांना सुद्धा आपण त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. यावेळेस मात्र बोरकर संघ सुद्धा अतिशय चांगलीशी कामगिरी करतोय. जिथे आपण विचार केला तर संघाची धावसंख्या झाली 19 धावा. यावेळचा चेंडू हलक्या हाताने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र हवा यायला करण्यास भाग पडतोय. चेंडू मात्र जातोय गगनभेदी फटक्यासाठी अर्थात षटकारासाठी. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे 25 धावा. 25 धावा धावा पालकावती लागतायत. आता खऱ्या अर्थाने या षटकारानं आणखी एक संजीवनी मिळाली असेल ती म्हणजे आमच्या जोहे संघाला. मित्र, कोण विसरणार या जोहे संघाला, ज्या जोहे संघाचा खेळ मुळेकणच्या मैदानावरती ज्या प्रेक्षकांनी आपल्या कोण विसरेल त्या खेळाला अतिशय जबरदस्त क्रिकेटर त्यांच्यामध्ये त्यांच्या संघामध्ये आता पाहूया. या मैदानावरती कशा प्रकारे त्यांच्याकडून आजच्या रजनीमध्ये खेळतोय हे पाहणं गरजेचं असेल. यावेळचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करेल तेवढ्या वेळात मात्र इथे गोलंदाजाने अतिशय चाणाक्ष रीतीने गोलंदाजी करत असताना आणखी एक निर्धाव चेंडूचे सांगता आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे दिग्गज मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर या काँग्रेस कमिटीच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. खरं तर क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटला खऱ्या अर्थानं जात नाही, पात नाही, धर्म नाही, वयाची मर्यादा नाही, असं हे क्रिकेट आणि क्रिकेट. यावेळेस हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र लेग गलीमध्ये येतोय, लेग स्लिप मध्ये येतोय. पंच इशारे देतात बाईच्या स्वरूपात ही मिळाली एक धाव. आणि या एका धावेनं धाव फलक पुन्हा एकदा सडसावतोय. तो पोहोचतोय म्हणजे 26च्या घरामध्ये. पंडित सर, आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना आपण पाहतो पेंट जोहे संघाची धावसंख्या धाव पालकावती लागते अर्थात 3 बाद 26 धावा. 3 बाद 26 धावा. मित्र, आपण पंडित सर आपण क्रिकेट बद्दल म्हणत होतो. क्रिकेट बद्दल मित्र काय सांगायचं. खऱ्या अर्थानं इथे उपस्थित असणारे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील किंवा चीफ गेस्ट असतील, समालोचक असतील, पंच असतील, तुमचं आमचं नातं काही नाहीये. कुठे असेल औपचारिकता म्हणून कुठेतरी असेल, परंतु तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं जोडणारी एक नाळ आहे. त्या नाळीचं नाव आहे क्रिकेट आणि क्रिकेट. मित्र, काय सांगायचं या क्रिकेट बद्दल. अतिशय जबरदस्त खऱ्या अर्थानं उभ्या जगाला, अख्ख्या जगाला मी म्हणेन वेड लावून सोडणार खऱ्या अर्थानं क्रिकेट. आणि याच क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पुन्हा एकदा एका क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं आनंदाच्या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा आपण सहभागी झालो. या सहभागी झालेल्या सर्व आपण खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं स्वागत करूया. आणि आपण विचार केला पहिल्या दिवसामध्ये आपण विचार केला तर गोवटणी संघाने अंतिम 3 मध्ये खऱ्या अर्थाने धडक मारली आहे. दुसऱ्या रजनीचा विचार केला तर दिगोड संघाने अंतिम 3 मध्ये धडक मारली आहे. यंदाच्या या रजनीमध्ये तिसऱ्या रजनीमध्ये तिसरा संघ कोणता असेल हे पाहणं गरजेचं असेल. यावेळचा चेंडू मात्र फलंदाज फलवून करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कार्पेट शॉट येतो, 60 मिनिट विकेट लागला. चेंडू दुसऱ्या धावचा प्रयत्न झाला, अतिशय चपळाई वापरती आणि दुसरी धाव सुद्धा. खरं तर आपण पाहिलं डोळ्यातलं काजळ, डोळ्याची पापणी लवते पळवावं अशा प्रकारे मात्र दुसरी धाव सुद्धा पळून झाली आहे. 2 धावे आपण विचार केला संघ पोहोचतोय 28 वर. 28 धावा प्रगती लागतायत. खरं तर आजच्या दिवसाचा आपण विचार करता आज 8 संघ त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये खरं तर साई, कोपरोली, केळवणे, कोपटे, बोरखार, जोहे, धुतुम आणि सांभारली अशा 8 संघांनी सहभाग घेतला. यावेळेस मात्र हा चेंडू गोलंदाज मात्र स्वतः चेंडू पळवंतमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर मात्र तेवढ्या वेळेमध्ये मिळालेली एक धाव मिळते. एका धावेनं धावफलक पोहोचतोय 29 धावांवर. 29 धावा फक्त आपण पाहतोय मैदानामध्ये पंच इशारा देतात जलपाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. मित्र, आपण पाहतोय कुठे थोडीशी खेळाडूला दुखापत झाली की काय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सांगायचं झालं जलपाण्याची सुविधा लगेच मैदानामध्ये उपलब्ध करायची आहे. मी विनंती करेन जास्त वेळ वाया घालू नका. आज आपल्याला एक सामना एक्स्ट्रा असेल तर 2 सामने एक्स्ट्रा असतील, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ वाया घालू नका. पंडित सर, खरं तर सांगायचं झालं तिरंगा चषक खरं तर आपण पाहतोय जो काँग्रेस कमिटी चिरनेर भूम आयोजित आपण तिरंगा चषक 2017 खऱ्या अर्थानं लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खरं तर टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक, जे आमचे लाडके प्रेक्षक, क्रिकेटची श्रद्धा, नितांत श्रद्धा आपल्या हृदयामध्ये ज्यांनी साठवले, परंतु वेळेच्या अभाव जे प्रेक्षक, आमचे लाडके प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष या मैदानात येऊ शकले नाही, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया.
खरं तर मैदानाच्या बाहेरील विश्लेषण करायचं झालं पंडित सर तर मैदानाच्या अलीकडे जी शेती आहे पंडित सर त्या शेतीमध्ये जेवढं धान्य पिकत नाही तेवढ्या या 3 रात्रीमध्ये खरं तर आपण पाहिलं तर मदिराच्या दारूच्या बाटल्या पिकल्या आहेत. पण त्याला विनंती असेल तुम्ही तुमचा शौक पूर्ण करा. वयाची बंधनं जी बंधनं असतात ती बंधनामध्ये राहून तुम्ही शौक पूर्ण करा आणि त्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची बाटली फोडून त्या शेतकऱ्याला त्रास होईल असं गैरवर्तणूक करू नका. अशी शेती मालकाची विनंती आमच्यापर्यंत आली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण सर्व एक शेतकऱ्याचीच मुलं आहोत. खरं तर आपण शेतकऱ्याचीच मुलं आहोत त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाण आहे यात तीळ मात्र शंका नाही. परंतु कुठेतरी आठवणीला उजाळा करून द्यावा यासाठी केलेला प्रयत्न. यावेळचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय आम्ही जबरदस्त गोलंदाजी करतोय. कारण या गोलंदाजी आपण गोलंदाजी करण्याची शैली जर आपण पाहिली असू सर अतिशय उत्तम प्रतीची गोलंदाजी करण्याची जी शैली असते ती शैली या गोलंदाजामध्ये जाणवते. खरं तर कौतुक करावं लागेल अमितचं ज्यांना दुसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक 34 षटक फेकण्यासाठी जी सुरुवात केली आहे. जिथे आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ झाला पंडित सर आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ झाला या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा पंडित सर धावा पालकातील लागल्यात आणि आणखी किती धावा कदाचित होतील हे पाहणं गरजेचं. यावेळचा चेंडू लोवर पोटा चेंडू येतोय पाचीचा अपील परंतु डाव्याष्टीच्या किंचितचा बाहेर हा चेंडू असल्यामुळे पंच मात्र खऱ्या अर्थाने डोळ्यात तेल ओतून पारदर्शक भूमिका मात्र इथे दर्शवतात. पंच इशारा देत आहेत लेग बायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव आणि या एका धावेने धावला पोहोचतोय 3ऱ्या दशकात अर्थात 30 धावांवर. 30 धावा 3 बाद 30 अशी स्थिती आपण पंडित सर पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतली 3रा सामना आपण पाहतोय बोरखार विपक्ष पेंट जोहे या 2 संघांमध्ये. यावेळचा पुढचा चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न झेल टिपली गेली आणखी एक विकेटचा पतन होता डीजे. आपण पाहतो पंडित सर आणखी फलंदाज 4था क्रमांकाचा फलंदाज 4था फलंदाज ज्याचं नाव आहे पलाश ज्यानं वैयक्तिक 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना चेंडू तब्बल 8 चेंडूंचा सामना केलाय. 8 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. पंडित सर कुठेतरी आता मात्र जोय संघाचा विचार केला तर जोय संघ कुठेतरी थोडासा डगमटताना पाहायला मिळतो कारण बोरकर संघाची होणारी नियंत्रित गोलंदाजी पंडित सर नक्कीच प्रसाद जर पाहायचं झालं तर खऱ्या अर्थानं 30 धावांचं म्हणजे जवळजवळ मला वाटतं शेवटच्या षटकातील फक्त काही चेंडू 2 चेंडू शिल्लक असावेत. एकच चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचत असताना मला वाटतं जोहे संघानं फक्त आणि फक्त 29 चेंडूंमध्ये 30 धावा फक्त जमा केल्या आहेत स्वतःच्या आणि संघाच्या खात्यावरती. 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये जवळजवळ 29 धावा जमा केल्या आहेत जोहे संघानं. गोलंदाजी मार्क सन्माननीय बलराम नवाळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विंदण यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाची कृपा करावी. सन्माननीय नवाळे प्रसाद 24 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातोय. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला जातोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहेत 4 बाद 31च्या घरामध्ये. काँग्रेस चषकाचे एक भव्य दिव्य आयोजन प्रसाद खऱ्या अर्थानं मी म्हटलं होतं की सर्वात जास्त तुडुंब प्रेक्षकांची आणि प्रेक्षकांसोबत फक्त प्रेक्षकच नव्हे क्रीडा रसिकच नव्हे तर खवय्येही अतिशय चांगल्या प्रकारचे मिळतात आणि या 4था बाद झालेला शेळेदार आहे मावळा आहे खेळा जागा भरून काढण्यासाठी जाताना दिसतोय प्रवीण. पंडित सर अतिशय चांगलाचा मुद्दा आपण छेडलात की खऱ्या अर्थानं आपण खवय्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं असेल. अलीकडच्या काळामध्ये आपण टेनिस क्रिकेटचा जर इतिहास जर चालला तर खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षापूर्वी या क्रिकेटला एवढी खऱ्या अर्थानं लोकप्रियता नव्हती. खऱ्या अर्थानं उन्हाळ आणि टप्पू निकामी लोकांचं क्रिकेट हे ओळखलं जायचं कारण घरातल्यांचा सुद्धा खूप विरोध असायचा या क्रिकेटसाठी की बाबा रे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट राहा नोकरीवर कॉन्सन्ट्रेट राहा शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट राहा या क्रिकेटच्या मागे लागू नकोस. परंतु अलीकडच्या काळाचा आपण विचार केला खांद्यावरती दिली जातो अशा चिरनेरचे पोलीस पाटील आदरणीय संजय पाटील यांचं आगमन इथं झालं. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे विद्यमान सदस्य सन्माननीय बलिराम नवाले यांचं आगमन इथं झालेलं आहे. मी तिरंगा चषकाच्या दरम्यान प्रथमतः त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. मरुआई क्रिकेट टीमच्या वतीनं प्रकाश ज्योतातील सामन्यांचं सर्वात मोठं दैदिप्यमान आयोजन दिगोडेच्या भूमीत विंदणेच्या भूमीत इथं पाहायला मिळतोय. त्याच्या प्रमुख अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होणार आहे
धुतूम बनाम चांभारली दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असणार आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठ येण्याची कृपा करावी। चांभार संघ खऱ्या अर्थानं चांभार संघाचे स्पॉन्सर असणार आहे आमच्या इंद्रायणी सामाजिक संस्थेचे सदस्य सुरेंद्र राऊत यांचा हा संघ आहे। दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठ येण्याची कृपा करावी। या कार्यक्रमात सन्माननीय प्रमुख मान्यवर बलिराम नवाले साहेब इथे उपस्थित आहेत। मी खास करून अतिथी कक्षात बलिराम नवाले यांना यथोचित मान सन्मान देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी तिरंगा चषकाप्रसंगी आपली उपस्थिती इथं अनिवार्य होती आणि म्हणूनच ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे विद्यमान सदस्य बलिराम नवाले आपल्या एका प्रभागाचं नेतृत्व करताना खास करून इथे उपस्थित राहिलात आणि या प्रकाश ज्योतातील सामन्यांप्रसंगी आपला आदर सत्कार काँग्रेस साई चषक काँग्रेस साई कमिटी चिरनेर मोठेबोम आणि धाकटेबोम यांच्या वतीने केला जातोय। मैदानामध्ये बोरखार टीम कडून जाताना दिसतोय सोमनाथ आणि ज्ञानेश्वर ठाकूर यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक रोहन भोईर धाकटीजू यांच्याकडून चांभारली संघाचा संघटक हजर आहे। कृपया धुतून की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठात तत्पूर्वी खऱ्या अर्थाने पंडित सर आपण या वर्षी आम्ही या मैदानात 3 वर्ष लगातार स्पर्धा भरवतो पण ज्याच्यात आम्हाला खूप मोठं सहकार्याचं लाभतंय असे इंद्रायणी सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांचा खूप मोठा सहभाग आहे। त्यांचे पुत्र सन्मान्य सुरेंद्र राऊत इथे उपस्थित विनंती करतो की आपण व्यासपीठाची कृपा करावी। सन्माननीय सुरेंद्र राऊत कळंबुसरे ग्रामपंचायतीच्या राजकीय पटलावरील वजीर सुरेंद्र सन्माननीय सुरेश राऊत यांचे सुपुत्र यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। सोमनाथ स्ट्राइक एंड कडे तर नॉन स्ट्राइक एंड कडे असणार ज्ञानेश्वर स्ट्राइक एंड कडे तर नॉन स्ट्राइक एंड कडे सोमनाथ डाकी खऱ्या अर्थानं आजच्या या टीमचे पॅकर्स आहेत। पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार पंचांच्या उजव्या बाजूनं हायस्कूल एंड कडून मारा करणार जोळे टीमचा अभिजित खऱ्या अर्थानं अभिजित किसकी जोळे की या बोरखार की काही क्षणानंतर चित्र स्पष्ट होणार। राऊंड द विकेट मारा करणारा गोलंदाज प्रसाद असतोय ज्या गोलंदाजाची गोलंदाजीचा ओघ वेग हे डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे होण्यासारखा ओघ असतो आणि म्हणूनच अभिजित गोलंदाजी मार्कवर सज्ज आपल्या षटकातील पहिला अस्त्र फेकण्यासाठी ज्ञानेश्वरसाठी फुल चेंडू आणि फुल चेंडूला त्याच प्रकारची मानवंदना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदरसा जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी LIC चौका। पंडित सर तत्पूर्वी व्यासपीठात आतो चांभारली संघाचे संघटक सुधीर मुंडे ते उपस्थित आयोजकांच्या वतीनं आमच्या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नितीन ठाकूरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण करावं। सुधीर मुंडे यांचं त्याचप्रमाणे धुतूम संघाला विनंती असणार आहे की आपल्या संघटकाला आपण लवकर पाठवा। नाणेफेक करायच्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असणार आहे चांभारली बनाम धुतूम। वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला होता अभिजित पुन्हा एकदा अभिजित याच्या गोलंदाजीला अतिशय सुरेख मानवंदना दिली। ज्ञानेश्वरनं स्वतःच्या खात्यावरती 2 धावसंख्या जमा केल्या। आतापर्यंत वैयक्तिक 6 धावसंख्यांवरती गेलतो ज्ञानेश्वर तर संघाची धावसंख्या होतो 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 6च्या घरामध्ये। या सरासरीने जर वाटचाल केली तर प्रसाद मला वाटतो यश विजयाची सीमारेषा ओलांडायला जास्त वेळ लागू शकत नाही। मात्र मित्र क्रिकेटमध्ये निश्चित असं विधान कारण अतिशय कमी स्कोर असताना सुद्धा अनेक टीम मोठमोठ्या टीम गारद झालेल्या आहेत निश्चित पडलेल्या आहेत मैदान सोडून गेलेले आहेत। मात्र इतर टीम आपल्याला पाहायला मिळतो जो सहसा खऱ्या अर्थानं आपला पराभव पत्करू शकत नाहीत मैदानामध्ये आणि अशा प्रकारची गोलंदाजी अभिजितची गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो। अभिजित राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूनं 5 ते 7 बॉलांचा रनअप मध्यम गतीचा गोलंदाज आणि हा सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडूवरती जेल टिपला जातोय। ज्ञानेश्वर सारखा एक मातब्बर फलंदाज गारद नक्कीच धन्यवाद साऊंड मास्टर आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान उरणच्या टेनिस क्रिकेट मधील उगवता तारा वय फक्त जवळ 16 आणि 16 वर्षातील श्याम ठाकूर यांचे सुपुत्र अर्थात सोन्या आणि परेश ठाकूर यांचं आगमन इथं झालेलं आहे। मी विनंती करतोय तिरंगा चषक 2017च्या कमिटीला की आपल्या शुभास्ते अंडर 17 मध्ये खेळणारा सोन्या धुतूमचा आवाज धुतूमच्या क्रिकेट मधील प्रवेश द्वारावरील तोफ डागणारा सोन्या मंचावरती आसन झालेला आहे। विनंती करतोय
सोमनाथ आणि आता पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज. आणि मित्र सातत्यानं मी मायक्रोफोन वरती असताना क्रिकेटच्या मैदानावरती सांगत असतोय की क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ आहे. मग गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल, क्रिकेटच्या खेळात जो उजवा ठरतो तो खऱ्या अर्थानं डावखुरा असतोय. आणि म्हणूनच पंकज जो 1 साठी आलेला आहे, पंकजला अजून स्वतःचं मला वाटतं खातं उघडायचं आहे, अजूनपर्यंत स्वतःचं योगदान संघासाठी द्यायचं आहे. अभिजित या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन येतोय महागणपती टेम्पल एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूला. अतिशय मध्यम गतीचा गोलंदाज अभिजित जो हा टीम कडून घेऊन येतोय पहिला वैयक्तिक षटक. तर सांगित पहिलं षटक, हा सुद्धा फुल टॉस चेंडू, खराब चेंडूला खराब मानवंदनांनी चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, बाउंड्री 4 धावांसाठी. क्या बात. मी म्हटलं होतं की पंकज आपल्या स्वतःचं खातं 4 या धावसंख्येनं उघडलं, 4 धावांचं योगदान संघासाठी दिलं. सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहेत. 1 दशक आणि 3-13च्या घरामध्ये, अर्थात एका षटकाची समाप्ती जाहीर केली आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहेत 13. 1 बाद 13 अशी अवस्था असताना पंकज जो डावखुरा आहे, ज्याच्या बॅटला सूर्ग बसला, तर चौकार षटकारांची आतषबाजी. मात्र क्रिकेट ज्याला म्हणतात की तंत्र शुद्ध नव्हे तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन कॉन्सन्ट्रेट होऊन एकाग्र होऊन मैदानावरती खऱ्या अर्थानं जो खेळाडू खेळ करतो तोच खेळाडू क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं उजवा ठरला जातो. आणि पंकज नेमकं तेच करताना दिसतोय. चेंडूला हेरलं आणि चेंडूला फुलटॉस चेंडूला एक सुरेख मानवंदना दिली आणि सरळ चेंडू गेला डीप विकेटच्या दिशेनं 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहेत 1 बाद 13च्या घरामध्ये प्रसाद. पंडित सर, अतिशय चांगलासा तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगलासा सांगितलं की खऱ्या अर्थानं आपण बोरकर संघाचा विचार केला. विजयाच्या कडे वाटचाल करत असताना 46 धावांचा पाठलाग करत असताना एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावरती लागते. यावरून खऱ्या अर्थानं हे निदर्शनास येतं आपण जर क्रिकेट बद्दल सांगायचं झालं, क्रिकेट हे असा एक खेळ आहे की जो फक्त मनगटाच्या ताकदीवर न खेळता बुद्धीचं कौशल्य सुद्धा जर वापरलं तर खऱ्या अर्थानं या 2 गोष्टींची सांगड झाली तर तो खऱ्या अर्थानं यशस्वी खेळाडू होत असतो. आणि यावेळेस तोच खऱ्या अर्थानं संगम आपल्याला पाहायला मिळतो बोरकर संघाच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र पंच पुन्हा एकदा हात जमिनीला समांतर करतायत. अर्थात आव्हानतर चेंडूची घोषणा केली जायचं आहे आणि आव्हानतर चेंडूने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. अर्थात धावसंख्या होती 1 बाद 14 धावा. पंडित सर, 1 बाद 14 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही तब्बल 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे आपण विचार केला तर 46 धावांचा पाठलाग करतात, 14 धावा आतापर्यंत झाल्यात. म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र कुठेतरी सुस्थितीमध्ये बोरकर संघ आहे असं म्हणायला वावगं होणे पंडितजी. आणि नक्कीच जीवन डाकींच्या चेहऱ्यावरच्या एक हास्य छटा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या जवळून जोरदार अपील केला जातोय क्वालिफाईड पंचांकडे आणि मात्र क्वालिफाईड पंचांना हा अपील फेटाळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन आला होता जोय टीम कडून. जोय म्हटलं तर विश्वविधात्यानं ज्या ब्रह्मांडाला निर्माण केलं त्या विश्वविधात्याच्या सुबक मूर्ती ज्या भूमीत बनविल्या जातात अशा गणपती बाप्पांसाठी जागतिक प्रसिद्धीला असणाऱ्या गणपतीच्या मूर्ती ज्या भागात ज्या गावात बनविल्या जातात अशा जोय टीम कडून मात्र वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन आला होता रोहित. पहिला आव्हान तर दुसरा एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती झाली. रोहित या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. गोरखारच्या टीम मधील अतिशय सुरेख सेंद्रावी केला लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने जोरदार अपील केला जातोय. मात्र अपील नक्कीच आपण पाहतो इथे मात्र चेंडू कदाचित लागला नसा पंडित सर, कारण खऱ्या अर्थाने हीच खऱ्या अर्थाने पंचांची ओळख असते. पारदर्शक भूमिका कशी निभवावी याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबईमधून प्रस्थान करणारे आमचे पंच दत्ता मेहर असतील, उदय तांडेल असतील किंवा नीरज राणावत असतील. नक्कीच प्रसाद मी सातत्यानं सांगतोय स्पर्धा कोणत्याही असो खऱ्या अर्थाने स्पर्धा असतोय ती पंचांची परीक्षकांची. कारण परीक्षकांचा निर्णय जवळजवळ हजारो प्रेक्षक हजारो क्रीडा रसिक इथं पाहत. रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आणि मात्र आडव्या पट्ट्यात मात्र प्रयत्न केला जातो. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे लगत येताना दिसतोय. 1 2 3 4 आणि चौकार 4 धावांसाठी. क्या बात, धन्यवाद.
या अमर्याई पिसाईची जी दोन्ही पीच संचलित केली ओमकार ठाकूर यांचा सुश्राव्य आवाज आपण सर्व क्रीडा रसिक बोरखारचे क्रीडा रसिक इथं ऐकताय। पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका आपल्या बॅट मधून फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी पाठविल्यानंतर 18 धाव संख्या धाव फलकावरती लागताना दिसतात। 1 षटक आणि 3 चेंडूंची सांगता 9 चेंडूंमध्ये 18 मध्ये प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय बोरखारा टीम प्रसाद। नक्कीच पंडित सर बोरकर संघ आता मात्र खऱ्या अर्थानं तोलून मुकुल खऱ्या अर्थानं मजूर खऱ्या पाऊल उचलताना आपल्याला पाहायला मिळतो। तोल न जाऊन देता खऱ्या अर्थानं खेळण्याचा प्रयत्न बघा अतिशय सुरेखरित्या शांत डोक्याने यावेळेस मात्र चेंडूला हलक्या हाताने शॉर्ट कव्हर मध्ये खेळून काढला आणि 1 धाव मिळवली। खऱ्या अर्थानं 1 धाव मिळवून संघाला पुन्हा एकदा पोहोचवलाय 19 धावांवरती। पण सर 19 धावा धाव पालखीला लागला म्हणजे खऱ्या अर्थानं अवघा माफक असं आव्हान मी म्हणेन असणार कारण 46 धावांचा पाठलाग करत असताना दुसरे षटक मार्गस्थ आहे। गोलंदाजाचं कौतुक सुद्धा करावं लागेल कारण ज्या गोलंदाजाने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत 4 चेंडू फेकलेत आणि 6 धावा खऱ्या अर्थानं दिल्यात। राऊंड विकेट ओव्हर द विकेट रोहित आलाय यावेळेस जबरदस्त चपरा गॅप सिलेक्शन 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत परंतु अपयश पदरात पडतोय 4 धावा। क्या बात साऊंड मास्टर ओमकार ठाकूरचा आवाज आणि आवाज होता ज्याच्या फाटक्याचा ज्याचं नाव पंडित सर त्याचप्रमाणे कार्यक्रम कुठलाही असू द्या धनगीकरांचे सहकार्य आपले पाहिजे असतेच। त्याचप्रमाणे तुम्ही आम्हा सर्वांचे लाडके तरुणांचे प्रेरणास्थान खोपटे गावचे सुपुत्र की ज्याने अचानकपणे राजकारणाच्या दुनियेमध्ये प्रवेश केला। मनामध्ये कुठलाही राजकारण छंद गणून असताना फक्त मनामध्ये एक समाजकारणाची ओढ होती आणि त्या ओढीच्या जीवावर आपल्या सर्व सहकार्याच्या जीवावर ज्यांनी एक उत्तंग अशी झेप घेतली आणि विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्यांना हे पद सर्व मतदार बंधू भगिनीला मिळाले असे खोपटे गावचे सुपुत्र सन्माननीय विनोद म्हात्रे सर यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आली। तिरंगाच्या वतीनं त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार मानतो। ओटो पंडित सर अतिशय चांगलासा मुद्दा छेडला। खऱ्या अर्थानं कोणत्या प्रकारची स्पर्धा असली अलीकडच्या काळामध्ये महागाईच्या दुनियामध्ये आर्थिक पाठबळ ही खूप महत्वाची बाब आहे पंडित सर आणि खऱ्या अर्थानं ही आर्थिक पाठबळ आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या प्रमुख अतिथींच्या माध्यमातून मिळते। काय म्हणाल पंडितजी? नक्कीच देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि खऱ्या अर्थानं देणारा जो आहे कधी कधी देणाऱ्याचे हात घेणारे घ्यावेत। म्हणजे तिरंगा चषकामधून आमचे काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी विनोद म्हात्रेंसारखं काम येत्या काही स्पर्धांसाठी काही वर्षानंतर करावं अशी सूचना या प्रतिनिधींना असणार आहे। मैदानाकडे वळतो आपण वैयक्तिक पहिलं तर सांगितलं 30रं षटक कोण घेऊन येतोय जो हे टीम कडून संदेश जो सलामीसाठी मला वाटतं ओपनिंग साठी एक अष्टपैलू खेळाडू जो टीम मधून तो मात्र संदेश गोलंदाजी मार्गावर येताना दिसतोय शास्त्र फेकण्यासाठी। आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी नाणेफेकीच्या कौलवर जिंकायचं झालं तर 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता। म्हणजे पंडित सर आपण विचार केला तर तब्बल 23 धावा विजयाचा अर्धा पल्ला बोरकर संघाने खऱ्या अर्थानं पार केला। खऱ्या अर्थानं अर्धा गड सर झाला असं म्हणायला गेलं पंडितजी। नक्कीच परंतु पाहूया आणि मात्र हा चेंडू डाव्याशीच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू इंद्रायणी यांकडून जाणारा चेंडू कलंबुसरे यांकडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच येतात अवांतर घोषित करतात अवांतर 1 धावा संख्येमध्ये भर पडतोय संघ पोहोचतोय 2 बाद 1 बाद 24च्या घरामध्ये आणि पंकज पण सर दुतुम संघाच्या सर्व खेळाडूंना संगणकाची विनंती आहे की आपण स्टेटच्या उजव्या बाजूला येण्याची कृपा करावी। सर्व खेळाडूंना दुतुम संघाला विनंती असणार आहे। खऱ्या अर्थाने दुतुम संघाचे स्पॉन्सर सुद्धा आपले माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य की ज्यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती कुंदा वैजनाथ ठाकूर म्हणजे वैजनाथ ठाकूर साहेब असणार आहेत पंडित सर। क्या बात खऱ्या अर्थाने मित्रो ज्यांचा नामोल्लेख करताना मी सांगत असतोय की माझ्या उरण पनवेल मध्ये अन्नदान करावं रविशेठ पाटीलनं आणि संपूर्ण रायगड मध्ये वस्त्रदान करावं वैजनाथ ठाकूरनंच आणि म्हणूनच ज्यांचं नाव या संपूर्ण क्रीडा रसिकांना आणि क्रीडा खेळाडूंना क्रिकेट रसिकांना क्रिकेट खेळाडूंना माहित आहे अशा सर्वांच्याच लोकप्रिय नव्हे तर तरुण प्रिय असे वैजनाथ ठाकूर यांच्या सौभाग्यवती येत्या पंचवार्षिक योजनेत अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा आपल्या त्या जासई मतदारसंघाला देणार आहेत। पुन्हा एकदा एक डावखुरा फलंदाजी मार्गवर सज्ज असणार। पाहूया थोडीशी शहानिशा करताना क्षेत्ररक्षणाची कुठल्या प्रकारचा फटका कुठल्या प्रकारचा अचूक टप्प्यावरचा चेंडू कुठल्या दिशेला भिरकावायचा हा व्यूहरचना मनामध्ये करताना दिसतोय। सुंदर आणि अतिशय सुंदर मानवंदना चेंडूला दिली जातोय। क्षेत्ररक्षण तेवढंच सुंदर केलं जातोय। 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय आणि या 1 धावसंख्ये
धावसंख्येवरती धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहेत 26 चक्रामध्ये 2 दशक आणि 26 धावसंख्या धावफलकावरती असणार आहेत. बोरखार टीमच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर खऱ्या अर्थानं जोहे टीमला आता मात्र करूया मरू आताच एक चांगल्या प्रकारच्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जर प्रतिस्पर्धी संघाला थांबवून ठेवायचं असेल, त्यांच्या धावसंख्येला अंकुश लावायचा असेल तर गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती करणं गरजेचं आहे. गोलंदाज असणार संदेश होता फलंदाजीला, तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय आणि संदेश मात्र गोलंदाजी मार्गवर असताना या षटकातील अतिशय सुरेख चेंडू, याला म्हणतात खेळ प्रसादकरण, तंत्रशुद्ध खेळणं. ज्या वेळेला आवश्यकता नसेल त्यावेळेला मोठा फटका न घेणं, एखादा खराब चेंडू मिळाला की लगेचच आपल्या बॅटचा तोड उघडायचा आणि 4 किंवा 6 धावसंख्या घ्यायच्या, याला म्हणतात क्रिकेट. नक्कीच पंडित सर, आपण या बाबतीत सांगायचं एक शिवनीती खऱ्या अर्थानं अवलंबली जाते, कारण जिथे योग्य त्या वेळी लढाई आणि अयोग्य त्या वेळी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने करायचे, खऱ्या अर्थानं फलंदाज सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करतोय. खराब चेंडू आला तर त्याला मोठा प्रहार आणि जर चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान दिला जातो. पंडितजी नक्कीच खऱ्या अर्थाने याला गनिमी गाव म्हटलं जातोय. आणि पुन्हा पंडित सर, तत्पूर्वी वैजनाथ ठाकूर साहेबांच्या अतिशय जवळचे सहकारी सन्मान्य अरुण ठाकूर यांना विनंती असणार की आपण व्यासपीठाची कृपा करावी. सन्मान्य अरुण ठाकूर धुतून यांना विनंती असणार की आपण व्यासपीठाची कृपा करावी. नक्कीच. आणि आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेश घरत नवी सेवा यांचं सुद्धा आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करूया. यावेळेस चेंडू उडाला, हवा यायला झालाय, झेल होण्याची संभावना इथे मात्र झेल झाली आहे नक्कीच आणि फलंदाज बाद होतोय. क्या बात, महाराष्ट्राच्या राज्य दैवत रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि मुडवर मावल्यांना घेऊन वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या माझ्या राजांनी घेतली, त्या राजांसाठी ही बेनिफिट महागणपती डेकोरेटर्स चिरनेर यांच्याकडून याच मैदानावरती 6 चेंडू 20 धावसंख्या आवश्यकता आपल्या टीमसाठी असताना 3 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले होते, तोच रोशन आता फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये जाताना दिसतो. आता एवढा मोठा पल्ला नाही, मात्र खेळ करणं, कारण तो दिवस, तो वेळ, तो काळ रोशनसाठी सुफळ होता. आजचा काळ मात्र कोणासाठी आहे ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा संदेश चेंडू 5वा चेंडू घेऊन येणार रायडाम ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने महागणपती टेम्पल एंड कडून सोमनाथसाठी सोमनाथ जो मला वाटतं सलामीसाठी आलेला सोमनाथ अजूनही ज्याच्या बॅटची ताकद या सर्व जोड्यातील टीम मध्ये. आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू सरळ येतोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत 4 धावांसाठी. धन्यवाद. क्या बात, अतिशय सुंदर मधून सोमनाथ सन्माननीय श्याम ठाकूर सरांना विनंती असणार की आपण व्यास करूया. सन्माननीय श्याम ठाकूर विविध क्षेत्रामध्ये ज्यांना नाव आपल्या उरण तालुक्यामध्ये गाजवलं असे तुम्हाला सर्वांचे लाडके संघाचा आधारस्तंभ परेश याचे वडील सन्माननीय श्याम ठाकूरांना विनंती असणार की आपण व्यासपीठाची कृपा करावी. नक्कीच वडिलांच्या हातात मायक्रोफोन तर पुत्राच्या हातात, मुलाच्या हातात बॅट, आणि खऱ्या अर्थानं घरी गेल्यानंतर त्यांची चषक पाहिल्यानंतर आपल्याला सर्वांनाच आठवण होईल की यांचं कर्तृत्व क्रीडा क्षेत्रातील आणि सांस्कृतिक क्षेत्रातील काय आहे. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज, राणा मोरदा विकेटनं बॉलिंग तिचा चेंडूला दिशा दिली जातोय, 1 धाव सहजगत्या पूर्ण केली जातोय. त्या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धाव पडला 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातो आणि 18 चेंडूंमध्ये 32 धावसंख्या उभ्या करताना दिसतोय बोरकार संघ. तर जोहे टीम कडून 12 चेंडू, अजूनपर्यंत 12 अस्त्र, आणि मंचावरती संजीवन भगत सर खऱ्या अर्थाने यांचं इथं आगमन होताना दिसतोय. सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेल आयोजनातून आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहतो सळवाप्रमाणे अशा आदरणीय संजीवन भगत यांचं इथं आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय श्याम ठाकूर दुतुम सुप्रसिद्ध उरणमधील सूत्रसंचालक निवेदक मी विनंती करतोय काँग्रेस साई कमिटीच्या वतीनं की आपल्या शुभ हस्ते खास करून सौंदर्याचं प्रतीक
पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान द्यायचा आहे। 2017चा तिरंगा चषक आणि म्हटलं तर सातत्यानं ज्या पक्षाचा नामोल्लेख करताना कुणालजी दाते यांना आपल्या समोर सांगितलं होतं, परंतु मी उल्लेख करतो की एखाद्या पपईचा झाड पूर्ण व्हायला, त्याची वाढ पूर्ण व्हायला 6 महिने लागतात, मात्र 1.5 वर्षानंतर त्या पपईचा आयुर्मान संपला जातोय। मात्र पिंपळाचा किंवा वडाचा झाड पूर्णत्वाला यायला 40 वर्ष होतात आणि मात्र त्याला नाहीसा त्याचा आयुर्मान 400 वर्ष असतोय। म्हणजे एवढी मोठी ज्याची पालमुलं खूप खोलवर रुजलेली आहेत असा काँग्रेस आहे पार्टी पक्ष। आणि आजच्या या काँग्रेस आहे पार्टीच्या वतीनं चिरनेरच्या इंद्रायणी मैदानावरती प्रकाश ज्योतातील सामन्यांचं एक सुंदरचं आयोजन। त्या बाद आला चेंडू आणि त्या चेंडूला तीच मानवंदना, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रसाद। धावसंख्या, धन्यवाद। 38 धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे। खऱ्या अर्थानं थोडंसं मला वाटतं जवळ येताना दिसतोय समीकरण। आता मात्र उर्वरित काही चेंडूंमध्ये 11 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता असणारा निर्णायक विजयासाठी सोमनाथ खेळतोय 21 धावसंख्येवरती सोमनाथ खेळतोय। एक उत्तुंग षटकार बॅट मधून आपल्याला सोमनाथच्या पाहायला मिळाला, एक सुरेख षटकार म्हणावा लागेल। प्रसाद 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे। नक्कीच आपण सुरुवात जी म्हटली होती पंडित सर, ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला ती सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं जोय संघाच्या बाबतीत सांगायचं जोही संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं आपण जर एखादं शर्ट घालताना शर्टाचं पहिलं बटन लावताना जर चुकलं तर बाकीची बटन आपोआप जशी चुकत जातात। कदाचित त्याच पद्धतीने कुठेतरी मात्र फलंदाजी करत असताना सुरुवातीला कुठेतरी मात्र त्यांची चुकीची कामगिरी झाली आणि तिथून कुठेतरी मात्र बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतो जोही संघ। बघूया अजूनही सामना संपला नाही, काही घडू शकतं। ओव्हर द विकेट आणि हा चौकार सर्व प्रेक्षकांना विनंती असेल सामना संपल्यानंतर कोणीही मैदानावर जाण्याची कृपा करू नका, कारण सामने अजून भरपूर खेळवायचे आहेत। सर्वांनी आम्हाला सहकार्य करा। सर्व प्रेक्षकांना मायबापांना आमची विनंती आहे कोणीही आज जाऊ नये, सर्वांनी सहकार्य करा। ओव्हर द विकेट यावेळचा चेंडू फलंदाज बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये आल्या परंतु तेवढ्या वेळेमध्ये मिळालेली एक धाव, चोरटी धाव मात्र संघाला पोहोचवतोय 43 धावांवरती। 43 धावा धावपळती लागल्यात। दुधूम संघाने लगेचच आपला निर्णय अंमलात आणायचा, लगेच क्षेत्ररक्षण जर स्वीकारलं असेल तर लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे। या सामन्यातील विजय खऱ्या अर्थानं घोषित झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्पर्धा येत्या 15 येत्या पुढच्याच आठवड्यात मी म्हणेन आणखी एक मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहू शकाल। दिनांक 9 ते 11 मार्च रोजी नवीन शिवाच्या मध्ये आमदार चषकाचं आयोजन जे भल्या मोठ्या खऱ्या अर्थानं आयोजन करण्यात आलंय आणि खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांना विनंती असेल की आपल्याला कोणाला या स्पर्धेमध्ये नाव नोंदवायचं असेल तर आपण मंचावरती येऊन आपण नाव इथे नोंदवलं तरी चालेल आणि कोणत्या संघाला जरी स्पर्धेचा ऍडव्हान्स द्यायचा असेल तरी सुद्धा इथे स्वीकारला जाईल याची नोंद इथे माझ्याकडे स्वीकारला जाईल याची नोंद आपण घ्यायची। यावेळेस मात्र आपण पाहतोय सामना थोडासा मात्र एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र कुठेतरी आमचा जोय संघ आज या आजच्या रजनीमध्ये कुठेतरी थोडासा कमी पडला मी म्हणेन, परंतु प्रत्येक दिवसाचा विचार गुणवत्ता अतिशय चांगली आहे आमच्या जोय संघाची, कारण जोय संघाचा खेळ ज्या प्रेक्षकांनी मुळेकंच्या मैदानात पाहिला असेल नक्कीच अतिशय जबरदस्त खेळ त्यांच्याकडे आहे। यावेळेस मात्र आमचा बोरकर संघ उजवाट होतो। यावेळेचा चेंडू मात्र डीप स्क्वेअर लीग रिजन मध्ये हिट झालाय आणि त्या चेंडूवरती मिळालेली एक धाव अशा प्रकारे विजयाचा पल्ला पार करत असताना आपण पाहतोय सामना जवळजवळ बरोबरीने सुटलाय। सामना बरोबर सुटलाय, औपचारिकता शिल्लक अर्थात एका धावेची गरज इथे मात्र असणार आहे बोरकर संघाला। कोणी मैदानामध्ये जाऊ नका, लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल सामना संपल्यानंतर कोणी मैदानामध्ये जाऊ नका। तर मित्र येणाऱ्या 9 ते 11 तारखेला अशी मोठी स्पर्धा आमदार चषकाचं आयोजन नवीन शिवाच्या मैदानात झालंय। खरं तर पूर्व विभागातील एक सेपरेट लॉट ठेवण्यात येणार आहे। पूर्व विभागाबद्दल मित्र काय सांगायचं, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं अतिशय चांगला असा खऱ्या अर्थानं अनुकरण कुठे केलं जातं असं या पूर्व विभागामध्ये मी म्हणेन।
कारण प्रेक्षकांकडून सुद्धा प्रतिसाद मिळतो, पण पंचांनी सुद्धा सांगितलं की या 3 दिवसामध्ये गोलंदाजांची जी अतिशय चांगली शैली पाहायला मिळाली, खरं तर ती सुद्धा अतिशय चांगलीशी शैली पाहायला मिळाली. खरं तर या पूर्व भागाची एक ओपन टीम सुद्धा येत्या काळामध्ये निवडली आहे. चेंडू मात्र बॅकवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र विजयाचा फटका डी स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमा पार, संघ विजय होतोय. दुतुम संघाने आपण निर्णय तोड केला. दुतुम संघ थँक्यू. त्याचप्रमाणे व्यासपीठावर पाहतो पब्लिक मध्ये की भिंगारी गावचा एक बुलंद क्रिकेटचा ऑलराऊंड खेळाडू तुझ्याने आमच्या चिरनेर संघामध्ये खेळताना अतिशय सुरेख अशी कामगिरी केला. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका रघु परदेशी, त्याला विनंती असणार की आपण व्यासपीठावर कृपा करावी. रघु परदेशी. नक्कीच मित्र, या रघु परदेशी बद्दल, रघुनाथ परदेशींबद्दल काय सांगावं. खऱ्या अर्थानं आपण गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटची देवता म्हणून आपण ज्यांच्याकडे आदराने पाहतो असे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर साहेबांना, ज्यांना खऱ्या अर्थानं IPL ऑक्शन मध्ये सराव सामन्यामध्ये गोलंदाजी केली, असे रघुनाथ परदेशी खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेटचं आयुष्य सार्थकी लागल्याचे जोरदार टाळ्या रघुनाथ परदेशींसाठी. बऱ्याचशा दिग्गज फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या शैलीवरती, बोटांच्या जादूगिरीवरती नाचवलं असं रघुनाथ परदेशी यांचं आगमन. काळुंद्रे टेनिस विभागाची उपाध्यक्षपदी ज्यांची निवड झाली असे रघुनाथ परदेशी यांचं आगमन झालंय. शब्द सुमनाने आपल्या सरच मी पुन्हा शब्द सुमन आपल्या सरचं स्वागत करतोय. पंबळ ओपन मध्ये हा खेळाडू खेळतो, पण तुम्हाला सांगतो की जेव्हा हे चिरनेर मध्ये राहायचं, MSB पदावरती रुजत, तो आमच्या चिरनेर संघामध्ये खेळायचे, तो MRF चा बॉल होता. अनेक स्पर्धेमध्ये या रघु परदेशीने आमच्या चिरनेर संघाला विजय मिळवून दिला आणि खास करून 12 चेंडू 40 धावा, 12 चेंडू 45 धावा असं समीकरण असताना तर रघु परदेशीने एका हाती सामना आपल्या बाजूने झुकवलं. असा रघु परदेशी आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि सर्व प्रेक्षक मायबाबांना विनंती करतो की आपण मैदान सोडावं. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं बक्षीसाकडे आपण राजू भगत वळूया, कारण जिथे मात्र या सामन्याचा विजयाचा शिल्पकार रघुनाथ परदेशी यांनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आजच्या या सामन्याचा सामनावीर ठरला सोमनाथ बोरकर टीम कडून जोरदार टाळ्या सोमनाथ साठी द्यायच्या आहेत. एक गोलंदाज, एक फलंदाजाची वाहवा स्तुती, कौतुक आणि कौतुकाची शाबासकीची थाप या सोमनाथच्या पाठीवरती देताना रघुनाथ परदेशी काळुंद्रे. भिंगारीशी खरं तर रघुनाथ परदेशी आपण पाहतो यांच्या शुभ हस्ते आताच ज्यांचं खऱ्या अर्थानं आगमन झालंय. प्रेक्षकांना विनंती आहे मैदान सोडायचं आहे. जुळे संघाचा राकेश यांना मैदान, पलाश यांना अतिथी कक्षात यायचं आहे. याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि वैभवसाठी रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक होतं. तुम्ही मैदान सोडा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मैदान सोडा. सर्व प्रेक्षक माध्यमांना विनंती आहे की आपण आम्हाला 2 दिवस खूप सहकार्य केलंय. हा शेवटचा दिवस आहे, तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. तुमच्या सहकार्यामुळे आम्ही स्पर्धा भरवतो आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक मायबाप नसतील तर क्रिकेटला मजा नाही. आणि तुमच्या सर्वांचा आम्ही खऱ्या अर्थानं तिरंगा चषकाच्या वतीने उद्याच्या अंतकरणाने आभार मानतो. शेवटचा दिवस आहे, सर्वांना विनंती करतो की मैदान सोडावं. राकेश आणि पलाश यांना विनंती आहे जुळे टीम मंचावरती यायचं आपलं बक्षीस घेऊन जाण्यासाठी. आपल्याच गावातील सुप्रसिद्ध समालोचक अमित म्हात्रे यांच्याकडे आम्ही ही धनराशी दिलेली आहे. पलाश आणि राकेश, आणि खास करून पुढच्या साखळी 4थ्या सामन्यासाठी समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहे अर्थात हसुराम घरत आणि प्रवीण सर यांना. तर मित्र पाहतो इथे मात्र सामना संपलाय. तिसरा सामना संपलाय स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या फेरीत तिसरा सामना संपतोय आणि 4थ्या सामन्यासाठी आपल्या समोर पुन्हा एकदा समालोचक येतात. अतिशय जबरदस्त पूर्व भागातील खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट समालोचक असे आपल्या समोर पुन्हा एकदा प्रवीण ठाकूर असतील, आमचे हसुराम घरत असतील, आमचे वर्तक सर असतील आणि संदीप पाटील असतील, हे आपल्या समोर आपल्या सेवेसाठी येत आहेत. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्पर्धेचा खऱ्या अर्थानं तिसरा दिवस